विद्यार्थी हो नमस्कार. ज्या मातीमध्ये नीतिमूल्ये मान टाकून मरण पावतात, त्या मातीमध्ये कधीच स्वाभिमान जन्माला येत नाही आणि ज्या मातीमध्ये स्वाभिमान जन्माला येत नाही, त्या मातीमध्ये विकासाचे वटवृक्ष निर्माण न होता विचारांच्या दऱ्या निर्माण होतात आणि ह्याच मातीमध्ये उभे राहिलेले राज्य हे जर कुराज्य, दुःशासन असेल, तर त्यातून समाज हा विनाशाकडे जाण्याची दाट शक्यता असते. पण ह्याच मातीमध्ये नैतिकतेने परिपूर्ण असलेले श्रीरामांचे आदर्श जीवन व त्यांचं राज्य अर्थात रामराज्य ही आजच्या काळाची गरज वाटायला लागते आणि ह्याच विषयाचं मंथन करण्यासाठी रामराज्य स्पर्धा संयोजन मंच महाराष्ट्र राज्य आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी पाटील प्रेमनाथ शर्मा विषय मांडतोय रामराज्य येऊ दे. प्रस्तुत विषयाचा विचार करताना रामराज्य म्हणजे काय याचा विचार ज्यावेळेस मी करतो त्यावेळेस संत तुकाराम यांचे काही ओळी आठवतात. ते असं म्हणतात की झाले रामराज्य काय ओणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओविल्या मसी, तुका म्हणे सुख रामे सारे दिधले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. रामराज्य म्हणजे काय तर ज्या राज्यामध्ये दैविक आणि भौतिक दुःख नाही, पारिवारिक ऐक्य आहे, जिथे आर्थिक सामाजिक आणि नैतिक समानता आहे, जिथे न्यायप्रविष्ट समाज व्यवस्था आहे, सुरक्षा आणि शासन व्यवस्था याच्यामध्ये सुशासन आहे, अर्थातच लोकशाहीचे गोड रूप म्हणजेच रामराज्य म्हणता येईल. खरं तर रामराज्य आणि आताचं राज्य याच्यामध्ये काहीसा फरक पाहायला मिळतो. रामराज्याचा आत्मा असलेली कुटुंब व्यवस्था आणि आजची कुटुंब व्यवस्था याच्यातील फरक ज्यावेळेस मी पाहायला जातो तर आजच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये घरपण नाही घराला, जो तो बनला मालक आणि वयात आलेल्या मुलांची नावडती भाजी म्हणजेच पालक. खरं तर आज कुटुंबामध्ये कलह आणि क्लेश आणि वेदना यातना या सर्वच पाहायला मिळतात. पण रामकालीन कुटुंब व्यवस्था ही आदर्श गृहस्थाश्रमाचं एक प्रतीक आपल्याला पाहायला मिळतं. रामकालीन राज्यामध्ये जी शिक्षण व्यवस्था होती ती सुद्धा फार महत्त्वाची होती. आजची शिक्षण व्यवस्था ही फक्त जीविकालक्षी शिक्षण व्यवस्था झाली आहे, ज्यामध्ये विद्यार्थी फक्त हे भाकरीसाठी आणि पोटासाठी शिक्षण घेत आहेत. पण रामकालीन शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण हे तपोवनातून दिले जायचे आणि त्यातून घडणारा विद्यार्थी हा ज्ञानार्जनाबरोबरच जीवनाचं एक ध्येय घेऊन सुद्धा बाहेर पडायचा. आजची शिक्षण व्यवस्था जर बघितली तर मुलं पाहतात कार्टून नेटवर्क आणि आई वडील करतात होमवर्क, अशी काहीशी परिस्थिती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर कुठल्याही राष्ट्राचा आधार आणि त्या राष्ट्राचा महासत्ता बनवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ कोणता असेल तर ती अर्थव्यवस्था असते. मग आजची अर्थव्यवस्था ज्यावेळेस पाहायला जातो तर आजचे अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात की देर इज नॉट रिलेशन बिटवीन इकॉनॉमिक्स अँड एथिक्स, म्हणजे अर्थशास्त्र आणि नैतिकता यांचा कोणताही संबंध नाही. पण रामकालीन राज्यव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये देर इज अ व्हेरी फाईन रिलेशन बिटवीन इकॉनॉमिक्स अँड एथिक्स, म्हणजे रामकालीन अर्थव्यवस्थेमध्ये अर्थशास्त्र आणि नैतिकता यांचा फार जवळचा संबंध होता. कारण रामकालीन अर्थव्यवस्थेमधील जी कर प्रणाली होती ती कशा पद्धतीची होती, ज्याप्रमाणे सूर्य हा अनेक जलस्रोतांमधून पाणी घेऊन परत त्या जलस्रोतांनाच ते परत करतो, त्याच प्रमाणे रामकालीन अर्थव्यवस्थेमध्ये राजा हा जनतेमधून कर नकळतपणे घ्यायचा आणि त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या समाजाच्या उन्नतीसाठी नकळतपणे वापरत असत. खऱ्या अर्थाने जर आपण रामकालीन शासन व्यवस्था बघितली आणि आजची शासन व्यवस्था बघितली तर आजच्या शासन व्यवस्थेमध्ये जिथे कायद्याची भीती न राहता फायद्याची प्रीती राहते, जिथे प्रत्येक क्षणाला दहशतीची स्थिती राहते, जिथे शुभ्र लक्ष्मी सुद्धा बनते काळी आणि जिथे एका सताने वाचते टाळी, अशी आजची समाज व्यवस्था एकीकडे. आणि रामकालीन जर शासन व्यवस्था समाज व्यवस्था जर बघितली तर वशिष्ठांचा स्वयंशासित समाज आम्हाला आठवतो, जिथे न राज्यं न राज्यासीत न दंडो नचदांडिका स्वधर्मेन प्रजास्तावत रक्षन्ति स्म परस्परम, अशी आम्हाला शासन व्यवस्था पाहायला मिळते. मग खऱ्या अर्थाने जर रामकालीन राज्य जर आता यायचं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे तर रामाचे जे पैलू आहेत, गुण आहेत, तेच आमच्या जीवनामध्ये आलं पाहिजे. राम भूत्वा रामं यजेत याप्रमाणे आम्हाला रामाचे गुण आमच्या जीवनामध्ये आणता आले पाहिजेत. म्हणजे शोधता शोधता सापडतो कणाकणात, राम शोधता आला पाहिजे. खऱ्या अर्थाने तो आपल्या मनात जपता आला पाहिजे. रामाचे गुण आपल्या जीवनामध्ये जपले तर खऱ्या अर्थाने रामराज्य यायला वेळ लागणार नाही. मग हे राज्य नेमकं कोणतं असेल तर ते राज्य असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य, कष्टकऱ्यांचं, सामान्यांचं, आणि ज्या व्यक्तींनी खऱ्या अर्थाने समाजाला उन्नतीकडे नेलं त्या प्रत्येक व्यक्तीचं हे राज्य असेल. आणि हे राज्य तुमच्या मनामध्ये आहे, माझ्या मनामध्ये आहे, माझ्या मनातून तुमच्या मनामध्ये आणि कृतीतून ते जर घडलं तर निश्चित रामराज्य यायला वेळ लागणार नाही आणि ती कृती निश्चितच घडेल एवढा आशावाद बाळगतो आणि थांबतो.